मी आता बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या त्याच वॉर्ड बाहेर उभा आहे, ज्या वॉर्डमध्ये सध्या गुणसूत्र गोळा करण्याचं काम चाललेलं आहे. आणि यातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट या क्षणाची अशी आहे की अद्याप विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. गुजरातचे माजी मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कालच्या दिवसभरामध्ये म्हणजेच ही दुर्घटना घडल्यानंतरच्या पहिल्या 24 तासामध्ये विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याच्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना पाचारण करण्यात आलेलं होतं. त्यांच्या बहिणीच्या DNA ची चाचणी करण्यात आली. त्यांच्या DNA चे काही नमुने गोळा करण्यात आले. मात्र विजय रुपाणी यांच्या DNA च्या संदर्भातलं एक आव्हान इथे असं दिसतं आहे की जो DNA त्यांच्या बहिणीच्या कडून प्राप्त झालेला होता, त्या DNA शी मिळता जुळता मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. प्राप्त स्थितीमधलं सगळ्यात मोठं आव्हान आत्ताच्या घडीला डॉक्टरांच्या समोर जर कुठलं असेल तर ते हेच आहे की या संपूर्ण स्थितीमध्ये आपण जे गुणसूत्र गोळा करतो आहोत, ती गुणसूत्र ही उपलब्ध असलेल्या मृतदेहांच्या गुणसूत्रांशी मिळती जुळती असायला हवीत. बीजे मेडिकल महाविद्यालय अहमदाबाद इथून कॅमेरामन ललित चौधरीच्या सोबत मी प्रसाद काथे, जय महाराष्ट्र न्यूज.